अभियान मोहीम राबवण्यात येत आहे। 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान पार पडणारी ही मोहीम पुण्यातील विविध महाविद्यालयात होणार आहे। मनसेच्या पुण्यात असणाऱ्या 6 विभागांमध्ये ही सभासद नोंदणी पार पडणार आहे। या सभासद नोंदणीला विद्यार्थ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं या मोहिमेतून आम्हाला 10,000 पेक्षा जास्त सभासद नोंदणीची अपेक्षा असल्याचं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात मोठा होईल या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि असंच पूर्ण महाविद्यालयामध्ये, कॉलेजेसमध्ये आणि ज्युनियर कॉलेजेसमध्ये आम्ही सदस्य नोंदणी घेत आहोत। या ठिकाणी कोथरूड विभागातून फक्त मी साधारणतः 10,000 विद्यार्थी नोंदणी 100% करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, हे आमचं टार्गेट आहे। या मोहिमेतून तयार होणारी विद्यार्थी सेना फक्त आंदोलन आणि तोडफोड करणार नसून बालमजूर, आरोग्य, शाळा आणि महाविद्यालयातील मुलींच्या समस्यांकडेही लक्ष देणार असल्याची माहिती मनसेचे कोथरूड विभागाध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिली। 29 तारीख सोमवारपासून महाराष्ट्र मन विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी पूर्ण पुणे शहरामध्ये चालू झालेली आहे। विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे, कारण आम्हाला दुसऱ्या कुठल्याही ब्रँडची गरज नाही आहे। आमचा ब्रँड म्हणजे आमचे राजसाहेबांचे विचार ज्यांना पटतात, त्यांच्या मनातला जो महाराष्ट्र आहे त्याच्या भूमिका जास्त त्यांना आहेत, ज्यांना पटतात ते विद्यार्थी आम्हाला स्वतः अप्रोच करता येते। पूर्ण पुणे शहरामध्ये आजपासून या ठिकाणी सदस्य नोंदणी चालू झालेली आहे आणि विद्यार्थी हे आमच्याकडे येत आहेत, स्वतःहून येत आहेत, अजून माहिती घेत आहेत आणि आम्ही ज्या प्रकारे पुढचं जे विद्यार्थी सेनेचं काम आखलेलं आहे ते त्यांना प्रचंड प्रमाणात आवडत आहे। या ठिकाणी आम्ही विद्यार्थी सेना म्हणजे फक्त आंदोलन करणारी, तोडफोड करणारी हे चित्र तर आहेच आमचं आणि ते बदलणार शक्यतो नाहीच आहे, कारण काही गोष्टी बदलण्यासाठी हा पवित्र आम्हाला घ्यावा लागतो। पण या ठिकाणी यापुढे आम्ही सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य व महिला तसंच विद्यार्थिनींच्या काही प्रश्न व समस्या आहेत या विषयांवरती आम्ही ग्राउंड रूटला जाऊन काम करणार आहोत। त्यासाठी आम्हाला खूप असं मनुष्यबळ हवं आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी सदस्य नोंदणी घेत आहोत। यावेळी गरवारे महाविद्यालय अध्यक्ष वैभव कुलकर्णी, कोथरूड उपविभाग अध्यक्ष गणेश बनकर, शाखा अध्यक्ष अतुल वांजळे, उपविभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन ननावरे आणि सचिव अमोल शिंदे उपस्थित होते।